नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुने इतिहासाचं पुस्तक पाहायला सुरुवात केली आहे। ते पुस्तक पाहण्याची गरज का पडली? कारण सध्याची कंडिशन, सध्याची सिच्युएशन, सध्याची परिस्थिती, सध्याचं वातावरण ते त्या दृष्टिकोनातून चालू आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याची सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे। मग जे काही इयत्ता 10वीचं जुनं पुस्तक आहे त्या जुन्या पुस्तकामध्ये पहिलं महायुद्ध आहे, दुसरं महायुद्ध आहे, साम्राज्यवाद आहे, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आत्ताच्या घटनेला तंतोतंत जुळतात। म्हणजे त्याची पार्श्वभूमी आहे, त्या दृष्टिकोनातून सध्याची परिस्थिती आपल्याला समजायला मदत होऊन जाते। मग त्या दृष्टिकोनातून आपण इयत्ता 10वीचं जुने त्याचं पुस्तक पाहायला सुरुवात केली होती। इयत्ता 10वीच्या जुन्या पुस्तकाचं नाव होतं 20व्या शतकातील जगत। अशा याच्यामध्ये मेन चार टॉपिक आहेत। त्या 4 टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये सब टॉपिक काहीतरी आहेत। आता पहिला जो टॉपिक होता साम्राज्यवाद, त्याच्यामधला ए टॉपिक होता भौगोलिक शोध व वसाहतवाद, त्याच्यानंतर होता आशियातील साम्राज्यवाद, त्यानंतर होता आफ्रिकेतील साम्राज्यवाद। असा 3 घटकाचा एक टॉपिक होता साम्राज्यवाद। त्याच्यानंतर प्रकरण 2 होतं संघर्षमय 20वे शतक। ह्याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत। पहिले महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग आणि संयुक्त राष्ट्रघटना। याच्यापैकी आपण पहिल्या टॉपिक मधले 3 पूर्ण टॉपिक पाहिलेले आहेत। त्यानंतर संघर्षमय 20व्या शतकामधलं पहिले महायुद्ध पाहिलेलं आहे। रशियन राज्यक्रांती सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आणि आता रशियन राज्यक्रांतीनंतर जी काही घटना आहे म्हणजे राष्ट्रसंघ, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंघाबद्दल माहिती पाहणार आहोत। जर आतापर्यंत तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहिले नसाल तर ते पाहून घ्या, कारण ते सर्व व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला राष्ट्रसंघ म्हणजे काय ते समजणार नाही, परिषद म्हणजे काय ते समजणार नाही, याची माहिती काय आहे ते समजणार नाही। त्यासाठी याच्या अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। म्हणजे इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासातील जे 5 व्हिडिओ टाकलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे। तर आता आपण डायरेक्ट राष्ट्रसंघ ह्या घटकामधील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहायला सुरुवात करू। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी युद्ध समाप्तीसाठी जी 14 कलमे घोषित केली। लक्षात घ्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी युद्ध समाप्तीसाठी जी 14 कलमे घोषित केली होती, या कलमातच राष्ट्रसंघांच्या स्थापनेबाबतचा समावेश होतो। आता याच्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे। पहिल्या महायुद्धाचे भयानक स्वरूप पाहिल्यानंतर जगातील अनेक विचारवंत व राज्यकर्ते खडबडून जागे झाले होते। आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन न केल्यास जगाचा तरणोपाय नाही याची जगाला खात्री पडली। यापुढे जगाला युद्धापासून कसे वाचविता येईल याची साधक बाधक चर्चा निरनिराळ्या परिषदांमधून होऊ लागली। त्या दृष्टिकोनातूनच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांची युद्ध समाप्तीसाठी जी 14 कलमे घोषित केली होती, या कलमातच राष्ट्रसंघाच्या स्थापनेबाबतचा समावेश होता। पॅरिस शांतता तहाच्या वेळी विल्सन यांनी राष्ट्रसंघाला आग्रह धरला। काय? पॅरिस शांतता तहाच्या वेळी विल्सन यांनी राष्ट्रसंघाचा आग्रह धरला। राष्ट्रसंघाचा आग्रह कोण धरला? तर वुड्रो विल्सन यांनी धरला। कुठे? पॅरिस शांतता तहाच्या वेळी। त्यानुसार 10 जानेवारी 1920 रोजी स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली। हे विधान खूप महत्त्वाचं आहे। आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हे विधान किती वेळेस तर येऊन गेलेलं आहे। कोणतं? 10 जानेवारी 1920 रोजी स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे कशाची स्थापना झाली? तर राष्ट्रसंघाची स्थापना झाली। राष्ट्रसंघाची स्थापना कोठे झाली? जिनिव्हा येथे झाली। राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर 10 जानेवारी 1920 रोजी स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली। आता राष्ट्रसंघाची स्थापना होण्यामागचं कारण काय होतं? ते जे काही युद्ध झालं होतं त्याचे जे काही परिणाम होते त्या दृष्टिकोनातून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी युद्ध समाप्तीसाठी जी 14 कलमे घोषित केली होती, या कलमातच राष्ट्रसंघाच्या स्थापनेबाबतचा समावेश झाला। आणि त्याच्यामुळेच पॅरिस शांतता तहाच्या वेळी विल्सन यांनी राष्ट्रसंघाचा आग्रह धरला। तर आग्रह धरल्यानुसारच 10 जानेवारी 1920 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली। राष्ट्रसंघात सुरुवातीला 32 राष्ट्र सहभागी होते। विधान महत्त्वाचं आहे। राष्ट्रसंघात सुरुवातीला 32 राष्ट्र सहभागी होते। सध्या किती आहेत ते शोध घ्या। राष्ट्रसंघाचे कामकाज मुख्य 3 घटकांबाबत चालत होते। पहिला घटक आहे घटक म्हणजे परिषद किंवा महासभा, समिती आणि सचिवालय। आता हे पाहण्यापूर्वी आता जी काही राष्ट्रसंघ आहे, राष्ट्रसंघाची स्थापना झाली, पण आता राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट काय होते ते माहिती असणं गरजेचं आहे। आता राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, याचा हेतू व उद्दिष्ट काय आहे ते माहिती होणं गरजेचं आहे। आता याची उद्दिष्ट काय आहेत राष्ट्रसंघाची? तर जागतिक शांतता व सुरक्षता प्रस्थापित करणे, राष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे,
आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे, पण युक्रेन आणि रशियामधलं ते होऊ शकलं नाही. अपवादात्मक स्थितीमधलं आहे ते. राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षितेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत, पण सध्या कोणताही देश तसं पाळत नाहीये. कोणतंही राष्ट्र ते पाळल्यासारखं करत नाहीये. चीन सुद्धा तसं करत आहे, रशिया सुद्धा तसं करत आहे, इतर देश सुद्धा तसं करत आहेत. आणि हे ज्यावेळेस काय राष्ट्रसंघ स्थापन झालं होतं त्यावेळेस सुद्धा असे काही प्रश्न होते. ते प्रश्न काही प्रमाणात राष्ट्रसंघाने सोडवले, काही प्रमाणात त्यांना अपयश आलं आणि सध्या सुद्धा तसंच चालू आहे. राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षितेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत, पण नियम सध्या कोण पाळत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. आता आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये युक्रेन आणि रशियाचा प्रश्न गेलेला आहे, जो काही युद्धाबद्दल चालू आहे त्यासाठी. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच राष्ट्रसंघाची रचना करण्यात आली होती. आता ही राष्ट्रसंघाची रचना कशी केलेली आहे, तर राष्ट्रसंघाची रचना ही पुढील पद्धतीने आहे. कसे, आता ही जी काही राष्ट्रसंघ आहे या राष्ट्रसंघाचे कामकाज मुख्य 3 घटकांमार्फत चालते. आता ते 3 घटक कुठले, एक परिषद किंवा महासभा, म्हणजे घटक म्हणजे परिषद किंवा महासभा, दुसरा आहे समिती आणि तिसरा आहे सचिवालय. स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय आहे. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कोठे आहे, तर राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय हे स्वित्झर्लंड येथे आहे. आपल्या टीईटीला सुद्धा आलेला प्रश्न आहे हा. आता आपण पाहू परिषद किंवा महासभा किंवा घटक, ह्या तिन्हींची नावं एकच आहेत. त्याला परिषद सुद्धा म्हणतात, महासभा सुद्धा म्हणतात, घटक सुद्धा म्हणतात. आता याच्यातली महत्वाची माहिती पाहू. महासभा ही राष्ट्राच्या विधी मंडळाप्रमाणे राष्ट्रसंघाचे विधिमंडळ होते. महासभा ही राष्ट्राच्या विधिमंडळाप्रमाणे राष्ट्रसंघाचे विधिमंडळ होते. सर्व प्रतिनिधीतून महासभेचा एक अध्यक्ष निवडला जातो. सर्व प्रतिनिधीमधून महासभेचा एक अध्यक्ष निवडला जातो. राष्ट्रसंघाची ध्येय धोरणे ठरविणे, राष्ट्रसंघाच्या इतर शाखांवर देखरेख ठेवणे, जागतिक शांतता भंग करण्याच्या प्रश्नावर चर्चा करणे ही कामे परिषद किंवा महासभेची होती. आता आपण समितीबद्दल व्यवस्थितपणे पाहू. समिती म्हणजे राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळ. समिती म्हणजे राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळ. महासभा आपल्या शिफारशी समितीकडे पाठवत असे, यामुळे तो राष्ट्रसंघाचा महत्वाचा घटक किंवा शाखा होती. महासभा आपल्या शिफारशी समितीकडे पाठवत असत, यामुळे तो राष्ट्रसंघाचा महत्वाची घटक शाखा होती. समितीत 5 स्थायी व 4 अस्थायी सदस्यांचा अंतर्भाव केलेला होता. समितीमध्ये 5 स्थायी व 4 अस्थायी सदस्यांचा अंतर्भाव केलेला होता. समितीत एकूण 9 सभासद होते. समितीमध्ये एकूण किती सभासद होते, तर समितीमध्ये एकूण 9 सभासद होते. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान व जर्मनी हे 5 कायम असणारे कोणते, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान व जर्मनी हे 5 कायम व इतर 4 हंगामी महासभेत निवडलेले राष्ट्रांचे प्रतिनिधी समितीचे सभासद असत. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान व जर्मनी हे 5 कायम व इतर 4 हंगामी महासभेत निवडलेले राष्ट्रांचे प्रतिनिधी समितीचे सभासद असत. समितीचे मुख्य काम म्हणजे राष्ट्रसंघाचे निर्णय अंमलात आणणे. समितीचे मुख्य काम काय होते, तर समितीचे मुख्य काम म्हणजे राष्ट्रसंघाचे जे काय घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय अंमलात आणणे. जागतिक शांततेसंबंधीचा कोणताही प्रश्न समिती हाताळू शकत होती, मात्र कोणताही निर्णय एकमताने झाला पाहिजे असे समितीवर बंधन होते. जागतिक शांततेसंबंधीचा कोणताही प्रश्न समिती हाताळू शकत होती, मात्र कोणताही निर्णय एकमताने झाला पाहिजे असे समितीवर बंधने होती. सचिवालय म्हणजे राष्ट्रसंघाचे कार्यालय होय. सचिवालय म्हणजे काय, तर सचिवालय म्हणजे राष्ट्रसंघाचे कार्यालय होय. राष्ट्रसंघाचे सचिवालय स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे होते. राष्ट्रसंघाचे सचिवालय कुठे होते, स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे होते. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे आहे, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे आहे. तर सचिवालय म्हणजे राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे, पण राष्ट्रसंघाचे सचिवालय कुठे आहे, तर राष्ट्रसंघाचे सचिवालय हे स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे आहे. कार्यालयाच्या प्रमुखास सेक्रेटरी जनरल किंवा सरचिटणीस असे म्हणत. कार्यालयाच्या प्रमुखास काय म्हणत, तर कार्यालयाच्या प्रमुखास सेक्रेटरी जनरल किंवा सरचिटणीस असे म्हणतात. महासभेच्या संमतीने समिती सरचिटणीसाची नियुक्ती करीत असे. महासभेच्या संमतीने समिती सरचिटणीसाची नियुक्ती करत असत. राष्ट्रसंघाच्या कामकाजाची जबाबदारी सरचिटणीसावर असत किंवा होती. राष्ट्रसंघाच्या कामकाजाची जबाबदारी
सरचिटणीसावर होती। आता सरचिटणीसाची कामे काय आहेत तर राष्ट्रसंघाकडे येणाऱ्या तक्रारीची नोंदून घेणे, म्हणजे जे काही राष्ट्रसंघाकडे येणाऱ्या तक्रारी आहेत त्या नोंदून घेणे, ह्या तक्रारी नोंदून घेण्याचे काम कोणाचे होते, सरचिटणीसाचे। तंट्याची माहिती गोळा करणे, कामकाजाची कागदपत्रे तयार करणे, राष्ट्रसंघाचे निर्णय राष्ट्रांना कळविणे, समितीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, राष्ट्रसंघाचे दैनंदिन कामकाज पाहणे, हे सर्व सरचिटणीसाची कामे आहेत। आता आंतरराष्ट्रीय न्यायालय व इतर संघटना आहेत, आपण त्याच्याबद्दल पाहू। राष्ट्रसंघाच्या 3 मुख्य घटकांशिवाय राष्ट्रसंघाच्या कामकाजाशी संबंधित अशा 2 आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात होत्या। राष्ट्रसंघाच्या 3 मुख्य घटकांशिवाय राष्ट्रसंघाच्या कामकाजाशी संबंधित अशा 2 आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात होत्या। स्थायी स्वरूपाचे हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालय, लक्षात घ्या, स्थायी स्वरूपाचे हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे, स्थायी स्वरूपाचे हेग मध्ये। पुन्हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अशा 2 संघटना होत्या ज्या की राष्ट्रसंघाच्या 3 मुख्य घटकांशिवाय राष्ट्रसंघाच्या कामकाजाशी संबंधित अशा 2 आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात होत्या। कोणत्या, स्थायी स्वरूपाचे हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना। न्यायालयात निरनिराळ्या देशातील 15 न्यायाधीश 9 वर्षासाठी समिती नेमत असे। न्यायालयात निरनिराळ्या देशातील 15 न्यायाधीश 9 वर्षासाठी समिती नेमत असे। राष्ट्रसंघाला कायदेविषयक सल्ला देऊन राष्ट्रातील तंटे सोडविण्याची कामे न्यायालय करत। आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आता त्यात काय आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये, आता ज्या काही राष्ट्रसंघाच्या ज्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होत्या त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, आर्थिक समिती, आंतरराष्ट्रीय बौद्धिक व शैक्षणिक संघटना, नावाप्रमाणे त्यांची कामे होती, म्हणजे जे काही त्यांचे नाव आहेत त्याप्रमाणे त्यांची कामे होती। पहिल्या महायुद्धातील पराभूत राष्ट्रांचे साम्राज्य सांभाळण्यासाठी राष्ट्रसंघाने एक विश्वस्त समिती नेमली होती। हे विधान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। पहिल्या महायुद्धातील पराभूत राष्ट्रांचे साम्राज्य सांभाळण्यासाठी राष्ट्रसंघाने एक विश्वस्त समिती नेमली होती। आता आपण राष्ट्रसंघाचे कार्य पाहू। आता राष्ट्रसंघाचे 2 प्रकारचे कार्य आहेत, एक राजकीय कार्य आणि सामाजिक कार्य। आता आपण राष्ट्रसंघाचे कार्य पाहू। जानेवारी 1920 पासून राष्ट्रसंघाचे काम सुरू झाले आणि दुसरे महायुद्ध सुरू होताच ते संपुष्टात आले। राष्ट्रसंघाच्या कार्याचा आढावा राजकीय कार्य व सामाजिक कार्य अशा 2 भागात घेतला जातो। कुठल्या, राजकीय व सामाजिक। आता आपण राजकीय कार्य पाहू। जानेवारी 1920 पासून राष्ट्रसंघाचे काम सुरू झाले आणि दुसरे महायुद्ध सुरू होताच ते संपुष्टात आले। जागतिक युद्धे टाळून शांतता प्रस्थापित करणे राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे राजकीय कार्य होते। राजकीय कार्य महत्त्वाचे कोणते होते, जागतिक युद्ध टाळून शांतता प्रस्थापित करणे हे राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे कार्य होते। राष्ट्रसंघाला राजकीय कार्यात यश आले। 40 आंतरराष्ट्रीय तंटे राष्ट्रसंघाने सोडविली। राष्ट्रसंघाने किती आंतरराष्ट्रीय तंटे सोडविली तर 40 आंतरराष्ट्रीय तंटे हे राष्ट्रसंघाने सोडविली। त्यातील आता हे विधान आपल्या 2017-18ला टीईटीला बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आलेले आहेत। राष्ट्रसंघाने जे काही तंटे सोडवले त्यातले कुठले, जोड्या लावामध्ये विचारले होते, चुकी बरोबर विचारले होते किंवा दुसरे एक विधान दिले होते, हे यांना राष्ट्रसंघाला याच्याबाबत तडजोड करता आली होती का नाही किंवा हा तंटा राष्ट्रसंघाने सोडवला होता का नाही असं विचारलं गेलं होतं। आता 40 आंतरराष्ट्रीय तंटे हे राष्ट्रसंघाने सोडविले। त्यातील कुठले, स्वीडन फिनलंड मधील ऑलन बेटाचा प्रश्न, स्वीडन फिनलंड मधील ऑलन बेटाचा प्रश्न, तुर्कस्तान इराक मधील सीमा प्रश्न, तुर्कस्तान इराण मधील सीमा प्रश्न, अल्बेनिया युगोस्लाविया यांच्यातील सरहद्दीचा प्रश्न, सार्वमताने सार प्रांत जर्मनीला परत करण्याचा प्रश्न, सार्वमताने सार प्रांत जर्मनीला परत करण्याचा प्रश्न, ग्रीस व बल्गेरिया यांच्यातील युद्धाचा प्रश्न, ग्रीस व बल्गेरिया यांच्यातील युद्धाचा प्रश्न, कैफू बेटावरील इटलीचे आक्रमण, कैफू बेटावरील इटलीचे आक्रमण। आता आपण हे एवढे जे काही पाहिलं ना, एवढे सगळे या प्रश्नामध्ये राष्ट्रसंघाला यशस्वीपणे तडजोड घडून आणली। कशामध्ये, आंतरराष्ट्रीय जे काही तंटे होते त्याच्यामध्ये। आता आपण जे पाहिले ना, स्वीडन फिनलंड मधील ऑलन बेटाचा प्रश्न, तुर्कस्तान मधील इराण मधील सीमा प्रश्न, अल्बेनिया युगोस्लाविया यांच्यातील सरहद्दीचा प्रश्न, सार्वमताने सार प्रांत जर्मनीला परत करण्याचा प्रश्न, ग्रीस व बल्गेरिया यांच्यातील युद्धाचा प्रश्न, कैफू बेटावरील इटलीचे आक्रमण, हे आंतरराष्ट्रीय तंटे राष्ट्रसंघाने यशस्वीरित्या सोडवले। आता
आपण पाहू राष्ट्रसंघाला तडजोड न करता आलेली प्रकरणे. हे परीक्षेला विचारले गेले होते, कोणते आले होते आणि कोणते नाही असं विचारतात. 1935 मध्ये इटलीने आफ्रिकेतील इथिओपियावर केलेले आक्रमण. 1935 मध्ये इटलीने आफ्रिकेतील इथिओपियावर केलेले आक्रमण. हिटलरचा ऑस्ट्रियावर हल्ला. जपानने मांचुरियावर केलेले आक्रमण. हुकुमशहाच्या आक्रमक भूमिकेविषयी मात्र राष्ट्रसंघाला अपयश आले. हिटलरचा ऑस्ट्रियावर हल्ला, जपानने मांचुरियावर केलेले आक्रमण, हुकुमशहाच्या आक्रमक भूमिकेविषयी मात्र राष्ट्रसंघाला अपयश आले. आता आपण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य काय केले, तर सामाजिक कार्य काय होते ते पाहू आपण राष्ट्रसंघाचे. सामाजिक क्षेत्रात राष्ट्रसंघाने उल्लेखनीय कामगिरी केली. इसवी सन 1925 मध्ये गुलामगिरी विरोधी परिषद भरून गुलामगिरीस जगातील सर्व राष्ट्रांना कायदेशीर बंदी घालण्यास राष्ट्रसंघाने भाग पाडले. राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोग, मलेरिया, हिवताप, कॅन्सर इत्यादी रोगांविरुद्ध मोहीम काढून अनेक देशांना आरोग्यविषयक सवलती उपलब्ध करून दिल्या. ही सामाजिक कार्य होती राष्ट्रसंघाची. आता राष्ट्रसंघाच्या अपयशाची कारणे काय आहेत ते पाहू आपण. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या परिणामकारकतेवर विश्वासाचा अभाव. फ्रान्स व इंग्लंड या प्रमुख सदस्य राष्ट्रांमधील समन्वयाचा अभाव. राष्ट्रसंघाचे सदस्यत्व घेण्यास अमेरिकेने दिलेला नकार. राष्ट्रसंघाचे सदस्यत्व घेण्यास अमेरिकेने दिलेला नकार. करारनाम्याचा भंग करणाऱ्या सदस्यांवर आपले निर्णय लादण्यासाठी आवश्यक असलेली लष्करी बळाचा अभाव. हे सर्व जे कारणे आहेत ते राष्ट्रसंघाच्या अपयशाची कारणे आहेत. आता राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? जिनिव्हा येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे. राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य जर्मनी आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्रसंघ हा टॉपिक संबोधतो. म्हणजे आपण इयत्ता 10वीच्या इतिहासामधील आतापर्यंत काय काय पाहिलं. या पुस्तकाचं नाव आहे संघर्षमय 20वे शतक. त्याच्यामधला पहिला टॉपिक होता साम्राज्यवाद. त्याच्यामध्ये 3 टॉपिक, भौगोलिक शोध, वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद, आफ्रिकेतील साम्राज्यवाद, हे आपण पाहिले. त्यानंतरचा दुसरा मेन टॉपिक आहे संघर्षमय 20वे शतक. त्याच्यामध्ये आपण पहिले महायुद्ध पाहिलं, रशियन राज्यक्रांती पाहिली, राष्ट्रसंघ पाहिलं आणि आता ह्याच्यामध्ये 2 टॉपिक राहतात. त्यातला कुठला? युरोपातील हुकुमशाही व दुसरे महायुद्ध व जग. आता युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही समजलं नसेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असे वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगावर सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबवा. म्हणजे जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि अशा व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन ऑन करा.